हॅलो एव्हरीवन, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आम्ही प्रति शिर्डीला गेलो होतो. इथे आम्ही मस्त हॅलो व्लॉगचा स्टार्टसाठी मी हा शूट केला होता. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की चिकूला आम्ही अशा लॉन्ड्री बॅगमध्ये बसवलं होतं कारण की तो खूप मस्ती करत होता. त्याच्यामुळे आम्ही त्याला असं एका ठिकाणी बसवलं होतं. बघत होतो आम्ही की त्याला कसं वाटतं. त्याला खूप मजा येत होती आणि मग मी त्याचे असे छोटे छोटे व्हिडिओज घेतले होते. त्याला असं पकडून फिरवलं पण होतं. त्याला खूप मजा आली होती. त्याच्यानंतर आम्ही मस्त रेडी झालो, पण आमची कॅबच बुक होत नव्हती. आय डोंट नो वाय, पण ते लोकेटच होत नव्हता ड्रायव्हर. त्याच्यामुळे आम्ही खूप वाट बघितली. तेवढ्या वेळात चिकू आणि त्याची आजी बाहेर चक्कर मारत होते. त्याच्यानंतर फायनली आमची कॅब बुक झाली आणि मग आम्ही जायला निघालो. खाली आलो तरी पण आमची कॅब काही आलेली नव्हती. त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो आणि चिकू आणि त्याची आजी तिथे ॲज युजल ते नेहमी प्लांट्स आणि तिथे फुलं आहेत ते बघत असतात. चिकूला खूप आवडतं असं प्लांट्स वगैरे बघायला. मस्तपैकी ऊन पडलं होतं म्हणून जरा छान वाटत होतं. मग फायनली आमची कॅब आली आणि आम्ही प्रति शिर्डीला जायला निघालो. चिकूला फार आवडतं असं फिरायला, गाडीतनं जायला. त्याच्या बाहेर रोडवर खूप गाड्या वगैरे दिसतात, त्याला खूप मजा येते. त्याच्यानंतर आम्ही प्रति शिर्डीला पोहोचलो. काहीतरी 20 ते 25 मिनटं लागली होते आम्हाला. त्याच्यानंतर तिथे पूर्ण गाव टाईप वाईब येत होती. एकदम छान, यात्रेमध्ये जसा असतं वातावरण तसंच होतं तिथे. खूप सारे स्टॉल्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज, त्याच्यानंतर कपडे, भांडे, असं सगळं काही काही विकायला होतं. आणि इमिटेशन ज्वेलरीचे पण मोठे मोठे शॉप्स होते. त्यांनी खूप सुंदर पद्धतीने प्रति शिर्डीचा जो लुक यायला पाहिजे तसं बनवलं आहे. हा फर्स्ट लुक आहे. इथे खूप सारे लहान मुलांसाठी पण गेम्स होते. इथे असं बोटिंगचा एरिया होता. तिथे पण आम्ही चिकूला दाखवायला घेऊन गेलो. ॲज तो खूप छोटा आहे म्हणून तो नाही करू शकत, बट त्याला खूप मजा आली. ते छोटे छोटे मुलं पाण्यात खेळत होते. तो बघून खूप मस्त एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो. तिथे असं चप्पल बूट ठेवण्यासाठी स्टॉल होता. तिथे आम्ही ठेवले आणि त्याच्यानंतर हा एंट्रन्स होता. आतमध्ये गेल्यावर असं आहे. इथून तिथे पण खूप प्रसाद विकण्यासाठी छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि स्ट्रेट तुम्ही बघू शकता हेच मंदिर आहे. इथून एंट्री आणि एक्झिट साठी खूप सिम्पल, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही केलं आहे त्यांनी. एकदम सिम्पल आणि सोबर असं मंदिर केलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जास्त फुटेज लाऊड नाही आहे म्हणून मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढंच मी केलं आहे. इथे मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. आमचं मस्त शांततेत दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. त्याच्यानंतर तिथे खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं. खूप छान ग्रीनरी होती. मस्त लोक शांत बसलेले होते. त्याच्यानंतर आम्ही पण तिथे जसा जो द्वारका माईचा ओरिजिनल शिर्डीमध्ये सेटअप आहे तसंच त्यांनी पण इथे केलेला होता. आणि मग आम्ही त्याच एरियामध्ये मस्त शांत बसलो आणि आराम केला थोडासा.
त्यानंतर आम्ही तिथून प्रसाद म्हणून लाडू घेतले आणि तिथून बाहेर निघालो. बाहेर पण आम्ही बरीच शॉपिंग केली, म्हणजे भांड्यांचे तिथे दुकान होते म्हणून 1-2 वस्तू घेतल्या आणि पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही कॅब बुक करून रिटर्न यायला निघालो. चिकू खूप मस्ती करत होता, त्याला फार मज्जा येत होती. जसं जसं तो वातावरणात मिक्स होतो ना, ते मग त्याला फार मज्जा येते. मस्त इव्हनिंग सनसेट होत होता आणि आम्ही मस्त घरी निघालो. जास्त नाही, 15 ते 20 मिनटात आम्ही परत घरी पोहोचलो आणि घरी आल्यावर मस्त आलं टाकून चहा बनवला. खूप थकल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे मस्त आम्ही चहा पिला आणि चिकूला झोप आली होती म्हणून तो झोळीमध्ये खेळत खेळत मस्त झोपी गेला. इव्हनिंगला डिनरमध्ये आम्ही फक्त खिचडी आणि मस्त नागलीचा पापड एन्जॉय केला. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.